नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, आपले स्वागत करीत आहे। आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 भूगोल पेपर नंबर 1 चा अभ्यास करीत आहोत। आपल्या पेपरचं नाव आहे प्राकृतिक भूगोल। या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणालाच या ठिकाणी मॉड्यूल्स असं म्हटलेलं आहे। इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोलाचे ओळख, ॲटमॉस्फियर, ॲटमॉस्फियरचा अर्थ आहे वातावरण। त्याच्यानंतर आहे लिथोस्फियर आणि डेन्युडेशन। यामध्ये आपण पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास मी घेणार आहे, तर दुसऱ्या 2 प्रकरणांचा अभ्यास डॉक्टर SM कांबळे सर घेणार आहेत। यामध्ये पहिल्या प्रकरणाचं नाव आहे प्राकृतिक भूगोलाची ओळख। हे आपण सुरू केलेलं आहे। आणि मित्रांनो, यामध्ये मीनिंग अँड डेफिनेशन्स म्हणजे प्राकृतिक भूगोल म्हणजे काय व त्याची व्याख्या, प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप म्हणजे नेचर ऑफ फिजिकल जिओग्राफी, स्कोप ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप, ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, आणि इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व। मित्रांनो, हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत। या सर्व घटकांच्या पैकी आपण भूगोल म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण भूगोलाची जी काही संज्ञा आहे, जिओग्राफी, ही संज्ञा प्रथम इरॅटोस्थेनीस याने वापरली आणि जिओग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे। याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहिली आहे। यानंतर आपण मित्रांनो अभ्यासलो ते प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या। त्यामध्ये आपण वेबस्टर, M. ईट्स, A. N. स्ट्रेलर या तज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या। याशिवाय इतरही काही प्राकृतिक भूगोलाच्या आपण व्याख्यांचा अभ्यास आपण केलेला आहे। आणि त्यानंतर आपण आज प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप अभ्यासणार आहोत। मित्रांनो, यामध्ये खालील मुद्द्यांचा स्वरूप स्पष्टीकरणासाठी आपण आधार घेणार आहोत। किंबहुना आपण या सर्व मुद्द्यांच्या नावानुसारच प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप अभ्यासणार आहोत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। यामध्ये पहिला मुद्दा आहे निरीक्षणात्मक स्वरूप। मित्रांनो, प्राकृतिक भूगोलात
अनेक नैसर्गिक, भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांचा अभ्यास होतो आणि यामध्ये भूपृष्ठ, खडक, उठाव वैशिष्ट्ये, हवामान, मृदा प्रकार, खनिजे, ग्रहणे, भरती ओहोटी, सागर प्रवाह इत्यादी म्हणूया. कारण यासारखे अनेक विषय प्राकृतिक भूगोलामध्ये आहेत आणि या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करतो. तो सुरुवातीपासूनच या सर्व भौगोलिक घटकांचं मानव हा निरीक्षण करीत आलेला आहे आणि निरीक्षणाद्वारे या विषयांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो असंही आपल्याला आढळून आलेलं आहे. शास्त्रीय निरीक्षणावर आधारित जर आपण माहिती भौगोलिक घटकांची घेतली तर ती मित्रांनो अत्यंत अचूक असते आणि त्या माहितीवरून आपल्याला निष्कर्ष काढता येतात आणि अशी माहिती प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. म्हणून प्राकृतिक भूगोलामध्ये निरीक्षणाला अत्यंत महत्त्व आहे आणि या निरीक्षणातून आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात. जसं की वर्षभरामध्ये आपण पृथ्वीच्या सभोवताली जे वातावरण आहे त्या वातावरणाचे 3 घटक आहेत. त्याच्यामध्ये वायू, बाष्प, धूलिकण या 3 घटकांचा समावेश होतो. या 3 घटकांच्या आधारे वातावरणामध्ये काही क्षणिक बदल होतात. त्याला आपण हवा असं म्हणतो. हवेची व्याख्या सुद्धा आपण अशी करतो की वातावरणाच्या दैनिक स्थितीला हवा असे म्हणतो. म्हणजे हे 3 घटक वायू, वातावरण आणि धूलिकण या 3 घटकांच्या आधारे दिवसातील वेगवेगळ्या स्थळाची काळाचा अभ्यास म्हणजे त्या ठिकाणचं ते हवा होय असं आपण म्हणतो. त्याला वेदर असं इंग्लिशमध्ये म्हणतात. हे सर्व आपल्याला निरीक्षणातून कळतं. याच्या आपण नोंदी करत गेलो. आठवड्याच्या, 15 दिवसाच्या, महिन्याच्या असं करता करता वर्षाच्या, वर्षानुवर्ष, अनेक वर्ष, 30-35 वर्षाचा पण डेटा किंवा आकडेवारी किंवा या निरीक्षणातून जे आपल्याला शास्त्रीय माहिती प्राप्त होते त्याचं आपण डेटा ॲनालिसिस म्हणजे पृथक्करण केल्यानंतर आपल्याला काहीतरी माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला निष्कर्ष काढता येतात. म्हणजे त्या ठिकाणाचं आपल्याला हवामान ठरवता येतं. हे हवामान सुद्धा वर्षभरातील हवामान वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मी एक उदाहरण दिलं आपलं हवामान, याचं निरीक्षणातून आपल्याला या गोष्टी प्राप्त होतात. आणि म्हणून मित्रांनो, प्राकृतिक भूगोलाच्या अध्ययनात निरीक्षणात्मक पद्धतीला महत्त्व दिले आहे आणि त्यातूनच प्राकृतिक भूगोलाला जे काही निरीक्षणात्मक स्वरूप प्राप्त होतं असंही म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये बऱ्याच गोष्टींचा किंबहुना विज्ञानातील बऱ्याच गोष्टी ह्या निरीक्षणातूनच आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आणि यानंतर मित्रांनो जे दुसरं स्वरूप आहे वर्णनात्मक स्वरूप. जेव्हा आपण निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणाच्या आधारे आपण जी काही माहिती आपल्याला प्राप्त होते, ती प्राप्त झालेली माहिती जी आहे त्या माहितीचं आपण वर्गीकरण करतो. जसं की आता आपण हवामानाचं उदाहरण घेतलं होतं. मग आठवड्याचा असणारं तापमान, दिवसाचं कमाल किमान तापमान, आठवड्याचं कमाल किमान तापमान, 15 दिवसाचं कमाल किमान तापमान, महिन्याचं कमाल किमान तापमान, या सर्व ज्या काही आकडेवारी आहेत याचं आपण वर्गीकरण करतो. जसं आपण आता दिवस, आठवडा, 15 दिवस, महिना, वर्ष असे वेगवेगळ्या वर्गीकरणाचा आपण अभ्यास करतो आणि त्याचं आपण वर्णनही करतो. यातूनच आपल्याला वर्णनात्मक स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळतं. अर्थात फक्त या डेटा जो मिळतो, या डेटा म्हणजेच आपण याला आकडेवारी म्हणतो. जी आकडेवारी मिळते याचं वर्णन करणं म्हणजे वर्णनात्मक स्वरूप आहे असं नाही आहे. तर याशिवाय सुद्धा आपण विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे, निरीक्षणातून जी काही प्राप्त झालेली असते त्या माहितीच्या आधारे अनेक आपण आराखडे तयार करतो किंवा आपण नकाशे तयार करतो. त्या आराखड्याचं, नकाशाचं आपण व्यवस्थितरित्या कार्टोग्राफिक टेक्निक्स वापरून या गोष्टी मित्रांनो केलेल्या असतात. आणि या सर्व गोष्टींचा आपण जेव्हा वर्णन करतो तेव्हा आपल्याला याचं जे काही स्वरूप प्राप्त होतं हे वर्णनात्मक स्वरूप प्राप्त होतं. आणि या प्रकारे आपल्याला प्राकृतिक भूगोलाचं अधिक ज्ञान प्राप्त होतं. आणि वर्णनात्मक पद्धतीनं प्रादेशिक अभ्यासही मित्रांनो केला जातो. संपूर्ण पृथ्वीचा किंवा भूपृष्ठाचा एकाच वेळेस अभ्यास करणं अशक्य असल्यामुळं काही भौगोलिक प्रदेश किंवा राजकीय प्रदेश निर्माण केले जातात. आणि या भौगोलिक किंवा राजकीय प्रदेशामध्ये मित्रांनो जी काही निरीक्षण आणि वर्णनात्मक स्वरूप आहे याच्या आधारे आपण अभ्यास करताना पाहायला मिळतात. तर हे प्राकृतिक भूगोलामध्ये सुद्धा अशा प्रकारे वर्णनात्मक स्वरूप किंवा निरीक्षणातून जी माहिती प्राप्त होते त्याच्या आधारे वर्णन केलं जातं, आराखडे काढले जातात, मॅप्स तयार केले जातात, त्याचं वर्णन केलं जातं. त्यातून अधिक सखोल विवेचन किंवा सखोल ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. यातूनच आपल्याला प्राकृतिक भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे वर्णनात्मक स्वरूप ही आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर मित्रांनो कार्य कारण भावात्मक स्वरूप. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची एक शाखा आहे. प्रमुख 2 शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल, एक मानवी भूगोल. या 2 प्रमुख शाखापैकी प्राकृतिक भूगोल एक प्रमुख शाखा आहे. भूगोल हा विज्ञान शाखेचा विषय आहे मित्रांनो. हे आपण वारंवार मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्या सुदैवानं किंवा भूगोल विषयाच्या दुर्दैवानं शिवाजी विद्यापीठामध्ये हा विषय जरी कला शाखेमध्ये अभ्यासला जात असला तरी सुद्धा हा शास्त्र शाखेचा विषय असल्याने या ठिकाणी या विषयाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप वैज्ञानिक आहे. आणि वैज्ञानिक स्वरूपामध्ये मित्रांनो की प्राकृतिक भूगोला अंतर्गत जी काही विविध विषय येतात किंवा विविध भौगोलिक घटक येतात किंवा नैसर्गिक घटक येतात, हे सर्व घटकांचं जे काही विश्लेषण आहे, वर्णन आहे, या विषयांचा जो काही अभ्यास आहे हा मित्रांनो आपल्याला कार्यकारण भावात्मक करावा लागतो. म्हणजे काय, तुम्ही हा कार्यकारण भावात्मक म्हणजे काय की कोणतीही गोष्ट या भूगोलातील जसं आपण पाहिलं की सागरी प्रवाह, सागरी लाटा, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण किंवा आपण अनेक भूपृष्ठ, भूउठाव, भू हालचाली या सर्व अनेक गोष्टी आपण अनेक घटकांची आपण सुरुवातीला नावं घेतली होती. तर यामध्ये एखादी घटना आपण विचारात घेतली की जसं आपण विचारात एखादी घटना घेऊया की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. तर याच्या पाठीमागं घडण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं कोणती व त्याचे परिणाम काय आहेत हे सांगणं म्हणजेच मित्रांनो कार्यकारण भावात्मक स्वरूप.
आणि हे जेव्हा आपण प्राकृतिक भूगोलामध्ये प्रत्येक घटकांच्या बाबतीमध्ये आपण सांगतो, पाहतो, कायचं कारण समजून घेतो, यालाच आपण कार्यकारण भावात्मक स्वरूप म्हणतो. आणि यामुळेच या प्राकृतिक भूगोलाला विज्ञानाचा किंवा भूगोलाला विज्ञानाचा दर्जा प्राप्त झालेला आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणजे विज्ञानामध्ये ज्या ज्या काही स्टेजेस असतात, आपण त्या सर्व स्टेजेस किंवा त्या सर्व पद्धती या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला लागू होताना दिसतात. म्हणूनच आपण भूगोल हे एक शास्त्र आहे, हे एक विज्ञान आहे. आणि ह्या विज्ञानाला हे जे काही वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे, हे कार्यकारण भावात्मक स्वरूपावरून प्राप्त झालेलं आहे, निरीक्षणात्मक स्वरूपावरून प्राप्त झालेलं आहे, किंवा वर्णनात्मक जे काही आपण आराखडे, मॅप्स जे काही आपण पाहतो, या सर्व गोष्टींच्यामुळं किंवा इतरही काही पुढं आपण स्वरूप पाहणार आहोत, याच्यावरून आपल्याला ह्याला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हा कार्यकारण भावात्मक स्वरूप आपण पाहिलं. याच्यानंतर पुढचं जे स्वरूप आहे त्याला आपण परस्पर संबंधात्मक स्वरूप असं म्हणतो. परस्पर संबंधात्मक स्वरूपामध्ये मित्रांनो अनेक गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध या ठिकाणी अभ्यासला जातो. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो की हवामानाचं आपण उदाहरण पाहिलं तर हवामानामध्ये अनेक घटक असतात, हवेचे अंग असतात. त्याच्यामध्ये एक अंग आहे हवेचं, जसं की तापमान, वायुभार हे हवेचे अंग आहेत. तर तापमान एक अंग आपण घेतलं तर हवामानामध्ये हवा आणि हवेचं अंग, तर हे एकमेकांशी संबंधित आहेत मित्रांनो. हवा आणि हवामान ह्या दोन कन्सेप्ट जरी व्याख्येमध्ये वेगवेगळ्या वाटत असल्या तरी सुद्धा ह्या एकमेकांशी संबंधित आहेत. परस्परांचा यांचा संबंध आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यातला एक संबंध मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की तापमान. हा तापमान जो घटक आहे हा जर आपण पाहिला तर याचा आपण भूउठावाशी संबंध आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो की जसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसं या तापमान या घटकामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतात. काय बदल असतो हा मित्रांनो, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की जसं समुद्र सपाटीपासून आपण उंच 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 जाऊ तसं मित्रांनो हवेच्या तापमानामध्ये घट झालेली पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी भूउठाव म्हणजे आपण त्याला म्हणूया की मैदान नंतर अधिक उंच असतो ते पठारापेक्षा अधिक उंच असतं ते पर्वत. या क्रमानं हे जे काही भूउठाव आहेत या क्रमानं जसं आपण वरती जाऊ तसं आपल्याला त्या ठिकाणी हवेच्या तापमानामध्ये आपल्याला बदल झालेला, म्हणजेच हवेच्या तापमानामध्ये घट झालेली पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी तापमान आणि भूउठाव यांचा परस्पर संबंध आहे. अशा अनेक घटकांचा एकमेकांशी संबंध असतात. ह्या सर्व संबंधांचा अभ्यास मित्रांनो प्राकृतिक भूगोलातील या सर्व भौगोलिक घटकांचा एकमेकांशी असणारा जो काही संबंध आहे यांचा संबंधाचा अभ्यास म्हणजेच परस्पर संबंधात्मक स्वरूपामध्ये केला जातो किंवा तो गणला जातो. अशी अनेक उदाहरणं आहेत, जसं की भूउठाव आणि हवामान, तसंच भूउठाव आणि नदी मित्रांनो कधीही आपण पाहिलं तर कशाला अनुरूप वाहते, तर नदी ही उताराला अनुरूप अशी वाहत असते. कधीही ती सागराकडून पर्वताकडे जाताना तुम्हाला पाहायला मिळत नाही, तर ती पर्वताकडून पठाराकडे आणि पठाराकडून मैदानाकडे आणि मैदानाकडून नंतर ते सागराला जाऊन मिळताना तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे असे जे काही परस्पर संबंधात्मक स्वरूप यातून स्पष्ट होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक संबंध आहेत. उदाहरणार्थ आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. तिसरं उदाहरण परस्पर संबंधात्मक की एखादं मानवी जीवन आणि असणारं प्राकृतिक घटक यांचा सुद्धा परस्परांशी एकमेकांशी संबंध असतो. जसं की वेगवेगळ्या हवामानातील मानव किंवा मानवाची असणारी शरीररचना किंवा मानवाचं असणारं सौंदर्य हे पूर्णपणे मित्रांनो त्या हवामानावरती अवलंबून असतं. जसं की उष्णकटिबंधामध्ये अत्यंत जास्त तापमानामुळं
आफ्रिकन प्रदेशामध्ये किंवा उष्णकटिबंधीय माणूस जो असतो तो काळा असतो. काही माणूस तर अधिक तापमानामुळे अगदी निग्रो म्हणजे अत्यंत काळा आपल्याला पाहायला मिळतो. त्वचेचा वर्ण काळा असतो. अर्थात याचं सर्व फक्त त्वचेचा वर्णच काळा असतो असं नाहीये, तर केसांची रचना वेगळी असते, शरीराची रचना वेगळी असते, बांधा त्याचा वेगळा असतो. कारण ह्या उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये त्याला त्याचं वास्तव्य किंवा त्याचं जीवन त्याला जगायचं आहे. आणि म्हणून निसर्गानं त्याला त्या वातावरणाशी हवामानाशी संघर्ष करण्यासाठी किंवा जीवन यापन करण्यासाठी त्याला तशा प्रकारचं शरीर दिलेलं आहे. तर आपण पाहतो उष्णकटिबंधानंतर समशीतोष्ण कटिबंधामध्ये मानवाचं शरीर हे वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी मानवाचं शरीर सुद्धा वेगळं हवामानानुसार असतं. याचबरोबर याच हवामानावरती मानवाचं असणारे विविध व्यवसाय आपल्याला असलेले पाहायला मिळतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो आणि यालाच आपण परस्पर संबंधात्मक स्वरूप असं म्हणतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. याशिवाय मित्रांनो पुढचं जे स्वरूप आहे बहुविषयात्मक स्वरूप. आपण पाहिलं की भूगोल हा जो काही विषय आहे या विषयाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. त्याच्यामध्ये एक शाखा आहे प्राकृतिक भूगोल आणि एक शाखा आहे मानवी भूगोल. तर या प्राकृतिक भूगोलामध्ये म्हणजे एकच विषय आहे असं नाहीये. प्राकृतिक भूगोलामध्ये सुद्धा अनेक विषय आहेत मित्रांनो. या सर्व विषयांचा जर आपण अभ्यास केला तर बहुविषयात्मक स्वरूप त्याला प्राप्त होतं किंवा अभ्यास केला म्हणजे करतो आपण, त्याला आपण बहुविषयात्मक स्वरूप असं म्हणतो. उदाहरणार्थ पहा की या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण सूर्यमाला चा अभ्यास आपण करतो. या वातावरणामध्ये आणि वातावरणाच्या पलीकडं असं म्हणूया आपण, वातावरणामध्ये म्हणण्यापेक्षा वातावरणाच्या पलीकडं अवकाश आहे. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाच्या पलीकडं अवकाश आहे. आणि या अवकाशामध्ये अनेक सूर्यमाला आहेत. म्हणजे त्याला आपण तारे असं म्हणतो. अनेक तारे आहेत आणि अनेक तारा आणि त्या ताऱ्यांच्या भोवती अनेक असणारे ग्रह सुद्धा पाहायला मिळतात. अशा अनेक ताऱ्यांचे मिळून आकाशगंगा बनतात आणि अनेक आकाशगंगा आज आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी ठराविकच आकाशगंगा आहेत असं मानवाला वाटत होतं, परंतु माणूस जसा या प्राकृतिक भूगोलाचा किंवा याला आपण अवकाश म्हणतो या अवकाशाचा अभ्यास करू लागला. त्याला इंग्लिशमध्ये आपण वातावरणाच्या पलीकडे ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. ॲटमॉस्फिअर म्हणजेच अर्थात वातावरणाशी संबंधित आहे. ॲटमॉस्फिअरच्या पलीकडं आपण जे वातावरणाच्या पलीकडे अवकाश, त्याला इंग्लिशमध्ये मला तो नेमका शब्द आठवत नाही आहे, मी तुम्हाला शब्द तो नेमका सांगू शकेन. त्याला खगोलशास्त्र असं म्हणतात अवकाशशास्त्राला. आणि त्याला खगोलशास्त्राला नाव आहे ॲस्ट्रॉनॉमी मित्रांनो, ॲस्ट्रॉनॉमी. तर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जसजसं आपण अभ्यास करू लागलो तसंच आपल्या लक्षात आलेलं आहे की अनेक अशा अवकाशगंगा आपल्याला पाहायला मिळतात. जसं हे सूर्यमाला, हे आकाशगंगा, अनेक सूर्यमाला आहेत, अनेक आकाशगंगा आहेत, अनेक तारे आहेत, अनेक ग्रह आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्येच केला जातो. त्यानंतर अनेक जे काही पृथ्वीसारखे ग्रह आहेत, पृथ्वीचा आपण उत्पत्तीचा अभ्यास करतो, इतरही ग्रहांचा अभ्यास करतो, त्याही पृथ्वीच्या आकाराचा अभ्यास करतो, पृथ्वीच्या अक्षांशाचा अभ्यास करतो, पृथ्वीच्या रेखांशाचा अभ्यास करतो, किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे प्राप्त झालेलं किंवा निर्माण झालेलं जे काही चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, याचा आपण अभ्यास करतो, पृथ्वीच्या अंतरंगाचा आपण अभ्यास करतो, खडकांचा आपण अभ्यास करतो, भू हालचालींचा आपण अभ्यास करतो, बाह्य कारकांचा ज्याला आपण ऊन, वारा, पाऊस मित्रांनो आपण म्हणतो त्यांचा आपण अभ्यास करतो, हिमनदींचा अभ्यास करतो, लाटांचा अभ्यास करतो, सागरी प्रवाहांचा अभ्यास करतो, बाष्प आविष्कारांचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये आपण वायुभार, वारे, आर्द्रता, वृष्टी यासारख्या गोष्टी बाष्प आविष्कारामध्ये येतात. सागर तळांचा आपण अभ्यास करतो, भूपृष्ठांचा किंवा भूटांचा आपण अभ्यास करतो. कितीतरी मित्रांनो कंठाळा येईपर्यंत हे आपल्याला ज्वालामुखीचा अभ्यास करतो, आपण भूकंपांचा अभ्यास करतो, अंतर्गत असणाऱ्या लाव्हारसांचा, पृथ्वीच्या अंतर्गत असणाऱ्या लाव्हारसांचा आपण अभ्यास करतो. कितीतरी
पृथ्वी, सूर्य, चंद्र यांच्या विविध असणाऱ्या कक्षांचा आपण अभ्यास करतो. या मित्रांनो आपण कंटाळा येईपर्यंत यातले विषयांचा आपण नावं घेऊ शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास मित्रांनो म्हणजेच बहुविषयात्मक स्वरूप या प्राकृतिक भूगोलाला प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्यानंतर संयुक्तिक स्वरूप असंही म्हटलेलं आहे. संयुक्तिक स्वरूप म्हणजे मित्रांनो की आता जे काही सर्व विषयांची नावं मी आता घेतली किंवा अभ्यास विषयांची नावं घेतली, प्राकृतिक भूगोलातील अभ्यास विषयांची नावं घेतली, या सर्व विषयांचा एकाच नावाखाली म्हणजे प्राकृतिक भूगोल या नावाखाली अभ्यास केला जातो. म्हणून याला संयुक्तिक स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे विशेषतः जी काही संयुक्तिक स्वरूपाची संकल्पना आहे मित्रांनो, ते ऑर्थर होम्स या तज्ज्ञानं या विषयीच्या संयुक्तिक स्वरूपावर भर दिलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, ऑर्थर होम्स यानं. तर अशा प्रकारचं हे संयुक्तिक स्वरूप सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्वात शेवटी प्राकृतिक भूगोलाला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते विशेषीकरणात्मक स्वरूप. मित्रांनो जसं आपण गावामध्ये तुम्ही राहता, गावामध्ये म्हणजेच ग्रामीण भागामध्ये राहता बरेच लोक, तेव्हा आपण जातो, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो. डोकं दुखतं, आपला तोच डॉक्टर असतो. आपल्याला पोटात दुखायला लागलं तोच डॉक्टर असतो. घशात दुखायला लागलं तोच डॉक्टर असतो. छातीत दुखायला लागलं तोच डॉक्टर असतो. कान दुखायला लागला आपला तोच डॉक्टर असतो. ह्या सर्व आपण ग्रामीण भागामध्ये आपण डॉक्टर जो आहे त्याला आपण दाखवत असतो आणि तो सर्व काही आपल्याला तपासत असतो. मात्र आपल्याला हेही माहीत आहे की या आपल्या आजारामध्ये जी काही नित्य किरकोळ आजार आपल्याला होतात, या आजारामध्ये विशेष काही गुंता असल्यास तो डॉक्टर विशेष तज्ज्ञाकडं, मग डोकंदुखी म्हणजे असेल तर न्यूरोसर्जनकडं आपल्याला पाठवतो, किंवा घशाचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तो ANTC नाक कान घसा तज्ज्ञाकडे आपल्याला पाठवतो. तशा प्रकारे मित्रांनो या प्राकृतिक भूगोलामध्ये सुद्धा विशेषकरणात्मक स्वरूप ही प्राकृतिक भूगोलाला प्राप्त झाले आहे. म्हणजे हा आपण जे काही मी आत्ताच बहुविषयात्मक स्वरूप समजावून सांगत असताना अनेक विषयांचा मी किंवा अभ्यास विषयांचं मी नावं घेत होतो, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यास विषयांची मी नावं घेत होतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं असेल की हा सर्व एक नावं घेतल्यानंतर एक खिचडीच आहे असं वाटेल. परंतु मित्रांनो याचं विशेषीकरण केलेलं आहे. जसं ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे पृथ्वीच्या बाहेर वातावरण, वातावरणाच्या बाहेर जे आहे अवकाश, त्या अवकाशाला आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमीच्या आत म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली जे आहे त्याला आपण म्हणतो मित्रांनो ॲटमॉस्फिअर. बघा ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर पृथ्वीवरती जे काही पाणी आहे त्या पाण्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर. बघा या सगळ्या जे काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी, किंवा लिथोस्फिअर असंही आपण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याला आपण मग मराठीमध्ये आपण म्हणूया की अवकाशशास्त्र, वातावरणशास्त्र, जलावरणशास्त्र, किंवा हवामानशास्त्र, किंवा मृदाशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, असे मराठीमध्ये पण याची आपल्याला नावं, जशी इंग्लिशमध्ये मी म्हणाल तीच नावं मराठीमध्ये पण सांगता येतात. आणि ही सर्व नावं म्हणजे हे विशेषकरणात्मक स्वरूप आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे असा अभ्यास करता करता प्राकृतिक भूगोलाला विशेषकरणात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यातूनच प्राकृतिक भूगोलांच्या शाखांचा उदय पण मित्रांनो झालेला आहे. अर्थात हा विषय आपण पुढे अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप आपलं संपतं, इथं आपण थांबूया. धन्यवाद.